संत कबीरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. पाखंडाचे खंडन करून मानवतेची पेरणी करणारे राष्ट्रसंत अशी ख्याती ज्यांना लाभली, अशा संत कबीरांची जयंती यंदा नुकतीच ज्येष्ठ पौर्णिमेला अर्थात 22 जूनला त्यांची 625वी जयंती होती. केवळ देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा संत कबीरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. मानवी शरीराला एक चादरीची उपमा देऊन संत कबीर जीवनाचा एक महान संदेश देतात. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया त्यांचे एक अतिशय लोकप्रिय पद, चदरिया झिनी रे झिनी. झिनी 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 बिनी चदरिया झिनी 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 ओढके मैली
झिनी झिनी दास कबीरा 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 दास कबीरा दास कबीरा जतन के ओढ़ी दास कबीरा जतन के ओढ़ी जोगी तो धर दीनी चदरिया झीनी 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 बीनी चदरिया झीनी 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 बीनी चदरिया. महाराष्ट्रात संतांची एक मांदियाळीच आहे. त्यात तुकाराम महाराजांचे महाराष्ट्रात जे स्थान आहे तेच स्थान उत्तर हिंदुस्थानात कबीरांचे आहे. कबीर हे मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळीचे प्रमुख प्रवर्तक होते. समकालीन जुन्या काळच्या मोठ्या मोठ्या कवींमध्ये कबीरदास, सूरदास, तुलसीदास, मीराबाई अशी अनेक नावे आहेत. पण या सर्वात कबीरांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. कबीर हे तर खरे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. कविता ही त्यांच्या दृष्टीने लोकांना उपदेश करण्याचे साधन होते. जे ते तोंडाने बोलत ते इतर शिष्य आणि दुसऱ्या व्यक्ती लिहून घेत असत. अशा प्रकारे त्यांचा बीजक हा ग्रंथ सिद्ध झाला. कबीरांच्या अधिकृत लेखन संग्रहालाही बीजक म्हणतात. गुप्तधनाचा खजिना शोधण्याचा नकाशा म्हणजे बीजक. त्या दृष्टीने कबीरांच्या लेखनाला एक हे नाव अगदी समर्पकच आहे. या बीजकावरूनच कबीर ग्रंथावली, कबीर वचनावली, कबीर वचनामृत इत्यादी काव्यांचे संपादन झाले. कबीरदास बहुश्रुत होते हे निश्चितच, पण त्यांनी हिंदी, मुस्लिम आणि सुफी या अशा 3 प्रकारच्या विचारांचा संगम घडवून आणला. समाजसुधारक, विचारवंत, धार्मिक एकतेचे पुरस्कर्ते म्हणून संत कबीरांची पहचान आहे. संत कबीरांवरची अनेक पुस्तकं वाचताना चालताना असं लक्षात येतं की त्यांचे चरित्र प्रामुख्याने दंतकथांवर आधारित आहेत. तर या दंतकथांनुसार संत कबीरांचे आयुष्य 120 वर्षाचं होतं. तर आता या संत कबीरांच्या जन्माची एक कथा पाहूया. साधारण 600 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. काशी क्षेत्राजवळ लहरतारा या गावी निरू नावाचा जुलाहा म्हणजेच विणकर राहत होता. त्याची पत्नी नीमा नावाची होती. त्या दिवशी निरू आपल्या पत्नीला विवाहानंतर प्रथमच आपल्या घरी घेऊन चालला होता. येथील तलावाजवळून जात असताना जन्मतः सोडून दिलेल्या एका गोंडस बालकास त्या दोघांनी तलावात असलेल्या कमळाच्या पानावर पाहिलं. ते बालक तर इतकं गोड होतं की नीमाचं मन त्याला तिथं सोडून पुढं जाण्यास तयारच होईना. पण बरोबर मुलाला घेऊन गेलो तर धर्मसंकट उत्पन्न होईल. या भीतीमुळे निरू विचार करीत होता. पत्नी नीमाचं हृदय मात्र त्या बालकाविषयी अगदी भरून गेलं होतं. म्हणून बराच खल केल्यानंतर त्यांनी त्या नवजात बालकाला
घरी घेऊन जायचं असं ठरवलं. लोक काय म्हणतील, काय म्हणायचं ते म्हणून, त्याचा विचार आपण नाही करायचा हे ठरवूनच. कबीरांच्या आईवडिलांचं नाव आजही कोणालाच माहीत नाही. काशीमध्ये जो मोहल्ला कबीर चौरा या नावाने प्रसिद्ध आहे, याच ठिकाणी नीरूचं घर होतं. त्या जागेस आजही नीरू तल्ला असं म्हणतात. त्यावेळी नीरूच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. नीरूने त्या अनाथ बालक पुढे हिंदुस्थानातील एक महान संत झाला. त्यांनी जनतेला सत्य, त्याग, निस्पृहता आणि निर्भयता यांची प्रेरणा दिली. कबीराचा जन्म निश्चित कोणत्या साली आणि कोणत्या तारखेला झाला याविषयी निश्चित काहीच सांगता येत नाही. पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते, परंतु एक दोहा मात्र असं सांगतो, 14 से 55 साल गए. 1455 साल गए, चंद्रवार एक ठाठ ठए. 1455 साल गए, चंद्रवार एक ठाठ ठए. जेठ सुदी बरसायत को, पूर्णमासी प्रकट भये. पूर्णमासी प्रकट भये, पूर्णमासी प्रकट भये. या दोह्याचा अर्थ असा की विक्रम संवत 1455 हे वर्ष उलटून गेल्यानंतर सोमवारी ज्येष्ठ पौर्णिमेच्या अर्थात वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी संत कबीरांचा जन्म झाला. अजूनही ज्येष्ठ पौर्णिमेला त्यांचे अनुयायी संत कबीरांचा जन्मोत्सव साजरा करतात. आता कबीरांच्या जन्माविषयी दुसरी एक दंतकथा. एके दिवशी एक ब्राह्मण आपल्या विधवा कन्येस बरोबर घेऊन स्वामी रामानंद यांच्या दर्शनासाठी गेला. त्या विधवा कन्येने स्वामी रामानंद यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. महान माणसांनी दिलेला आशीर्वाद खोटा ठरत नाही, म्हणून खरोखरच ती विधवा कन्या गर्भवती झाली. पण लोकलज्जेच्या भयाने तिने त्या बालकास लहरतारा येथील तलावाच्या काठी सोडले आणि ते बालक म्हणजेच कबीर, संत कबीर होत. असा उल्लेख आढळतो की पूर्वी सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात कबीरदास क्रमशः सत्सुकृत, मुनींद्र आणि करुणामय या नावाने प्रगट झालेले होते, अशी कबीरपंथीयांची श्रद्धा आहे. पण एक गोष्ट मात्र खरी की कबीरांच्या जन्माविषयीच्या जितक्या म्हणून कथा आपणास ठाऊक आहेत, त्या सर्वांचा एकत्रित विचार केला तर 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या आईवडिलांची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. तसेच त्यांचे जन्मस्थान कोणते हेही सांगता येत नाही. पण लहरतारा तलावाचं नाव मात्र बहुतेक कथातून आढळतं. त्यामुळे कबीरदास यांचा जन्म लहरतारा येथे झाला असावा. संत कबीरांच्या जन्माचं गूढ असल्याने ते कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण कबीरांनी स्वतःच्या दोह्यांमध्येच जाती आणि धर्म याबद्दल आपला विचार सांगितलेला आहे तो असा. जाति
जाति न पूछो साधु की, पूछ लीजियो ज्ञान। जाति न पूछो साधु की, पूछ लीजियो ज्ञान। मोल करो दरबार का, पड़ा रहन दो म्यान कबीरा, पड़ा रहन दो म्यान, पड़ा रहन दो म्यान, पड़ा रहन दो म्यान। या नवजात बालकाचे नामकरण कबीर कसे झाले याची ही एक आख्यायिका आहे. नीरू जुलाहा हा मुसलमान होता. बालकाचे नाव ठेवायला त्यांनी काझीला आमंत्रित केले. काझीला कुराणामध्ये सर्वत्र कबीर, कुबरा किंवा अकबर अशी अक्षरं दिसायला लागली. पण या सर्वांचा अर्थ मात्र महान परमात्मा असाच असल्यामुळे त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला. कारण या सामान्य विणकराच्या घरात परमेश्वराचे नाव कसे ठेवायचे, आपल्याला काही भ्रम तर होत नाही ना, असं म्हणून त्या काझींनी पुन्हा पुन्हा कुराण पाहिले. परंतु तीच नावं परत परत येत होती. मग ते इतर काझीसुद्धा जमले. त्या सर्वांनी मिळून नीरूला या बालकाला कापून टाक असा सल्ला दिला. परंतु त्या बाळाविषयी प्रेम निर्माण झाल्यामुळे नीरू आणि निमा यांनी धर्मगुरूंचा सल्ला काही मानला नाही आणि या बालकाचं नाव कबीर असं ठेवलं. कबीराच्या जन्माची कहाणी ऐकताना आपल्याला प्रकर्षाने आठवण होते ती आधुनिक कविवर्य आणि महान कवी नारायण सुर्वे यांची. दोघांच्या जन्माची आठवण आपल्याला धूल का फूलमधील तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा या हृदयाचा छेद घेणाऱ्या गीतांनी होते. धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारे हे अजरामर गीत, याचे खरे वास्तव रूप म्हणजे संत कबीर आणि कामगार कवी नारायण सुर्वे. एका जातकुळीचे. कबीराची आई ब्राह्मण होती. हिंदू मंदिराला भेट दिल्यानंतर अविवाहित असूनसुद्धा ती गर्भवती राहिली. तिने बाळाचा त्याग केल्यावर एका मुस्लिम विणकराला ते बाळ मिळाले आणि त्यांनी त्याचं पालनपोषण केलं अशी एक दंतकथा. तर नारायण सुर्वे यांची माता कोण होती? तिने त्यांचा त्याग का केला होता? संत कबीरांनी आणि नारायण सुर्वे या दोघांनीही आयुष्यात तेच अनाथपणाचं दुःख भोगलं आहे. आता आपण कबीरांचे परखड विचार पाहूया. जुलाहाच्या अर्थात विणकराच्या घरी वाढत असताना राम, गोविंद, हरी अशी ईश्वराची नावे कबीरदासांना आवडत असत. त्यावेळी कट्टर सुलतानाचे राज्य होते आणि जनतेवर तो नेहमीच धार्मिक जुलूम करीत असे. मुसलमानाच्या घरी वाढणाऱ्या मुलांनी रामाच्या नावाचा जप करावा हे त्याला रुचत नसे. कबीराने पुराण, वेद, कुराण यांची नेहमीच निर्भत्सना केली. हिंदूच्या परंपरागत रामापेक्षा राम हा शब्द त्यावेळी त्याला अतिशय प्रिय होता आणि त्यामुळेच बालपणापासून रामभक्तीच्या भजनरंगात रंगून जात त्यांची राम म्हणजे सार्वभौम ईश्वर ही कल्पना नव्हती, तर राम म्हणजे सर्व जनतेचा, लोकांचा मित्र आणि सखा होय. सर्वांमध्ये समभाव आणि प्रेम निर्माण करणारा, तसंच आपापसातील संघर्षावरती मात करणारा आणि मात करावयास शिकवणारा जीवनसाथी आहे असं ते म्हणत. मूर्तिपूजा आणि अजान केल्यानंतर हिंदू आणि मुसलमान दोघांवरही संत कबीरांनी खूप टीका केली. हिंदू आणि मुसलमान या दोहोंमधील धार्मिक पाखंड, धार्मिक कर्मकांड
आणि भक्ती यांच्यावर व्यंगात्मक प्रहार केल्याचं आढळून येतं. जाती धर्म यांचे थोतांड, कर्मकांड, कर्मठपणा, देवतांचे पंचायतन पठण, तीर्थक्षेत्र अशा सर्व कृत्रिम उपचारांनी खरी शुद्धी होत नाही आणि ईश्वरही साध्य होत नाही असे स्पष्टपणे परखड विचार ते मांडत असत. संत कबीरांनी सर्वच धर्मातील अनावश्यक प्रथांवर प्रहार केला आहे आणि भाविकांना अंधश्रद्धेपासून सावध केलं आहे. याची प्रचिती या दोह्यामध्ये आपल्याला येईल. मुल्ला होकर बांग जो देवे मुल्ला होकर बांग जो देवे साहब तेरा क्या बहरा है. मुल्ला होकर बांग जो देवे साहब तेरा क्या बहरा है. कीड़ी के पगने वर बजे सो भी साहब सुनता रे. सो भी साहब सुनता रे. सो भी साहब सुनता रे. माला फेरी तिलक लगाया लंबी जटा बढ़ाता है. माला फेरी तिलक लगाया लंबी जटा बढ़ाता है. अंतर तेरे कुफ्र कटारी यूं नहीं साहब मिलता कबीरा. यूं नहीं साहब मिलता रे. यूं नहीं साहब मिलता रे. यूं नहीं साहब मिलता रे. संत कबीरांची रामावरची श्रद्धा इतकी गाढ होती की स्वप्नात सुद्धा रामच त्यांना दिसत असे. ते निर्गुणवादी होते म्हणून त्यांनी रामामध्ये ईश्वरत्व पाहिले. त्यांचा राम त्यांच्या कोष्टी कामामध्ये त्यांना मदत करतो, किंबहुना तो शेला श्रीरामांनीच विणला आहे अशी त्यांची भावना आहे. ही मनातील भावना इदम न मम या प्रवृत्तीची जाणीव करून देणारी आहे. आपण केवळ एक निमित्त मात्र आहोत असंच त्यांना नेहमी वाटत असे. ध्यानी मनी स्वप्नी रामच राम. कसं ते पुढील गीतातून ऐकूया. ही रचना आहे देव पावला या चित्रपटातील ग दी माडगुळकर यांची आणि संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी. कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले. कबीराचे विणतो शेले. कौसल्येचा राम बाई. कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले. कौसल्येचा राम बाई. कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा राम बाई. कौसल्येचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत. एक एक तारी हाती भक्त गाई गीत. एक एक धागा जोडी धागा जोडी. जानकीचा नाथ. जानकीचा नाथ.
राजा घनश्याम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम दास राम नामी रंगे राम होई दास दास राम नामी रंगे राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम हळू हळू उघडी डोळे हळू हळू उघडी डोळे पायी जो कबीर विणून आशेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम भाबड्या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम त्यावेळी सुप्रसिद्ध वैष्णव संत आचार्य स्वामी रामानंद काशी येथे राहत होते. त्यांच्याकडून त्यांच्या शिष्यत्वाची दीक्षा घ्यावी असे कबीरदासांच्या मनात आले. त्यांच्यासमोर पेच पडला, एका जुलाहाच्या पोराला एक वैष्णवाचार्य दीक्षा कशी देतील असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी एक युक्ती शोधून काढली. रोज भल्या पहाटे उठून आपल्या शिष्यांसह रामानंद स्वामी गंगास्थानी जात असत. एके दिवशी शिष्य बनण्यासाठी कबीरदास उठले आणि रामानंदांच्या मार्गावरती घाटाच्या पायरीवर पहाटे अंधारात गंगेकडे जाणाऱ्या मार्गावरती झोपले. अंधार असल्यामुळे स्वामींच्या खडावा कबीरदासांना लागल्या. त्यावेळेस स्वामी राम राम असे म्हणाले. तेव्हापासून हाच आपला गुरुमंत्र म्हणून त्यांनी स्वीकार केला. अशा तऱ्हेने स्वामी रामानंद हे त्यांचे गुरु ठरले. कबीरांनी त्यांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, महाराज, वेदशास्त्रामध्ये रामनामापेक्षा श्रेष्ठ असा ईश्वर प्राप्तीचा काही मार्ग सांगितला आहे का? आणि तर दुसरा प्रश्न होता, असे कुठचे रहस्य आहे की जे तुम्ही आपल्या शिष्यास दीक्षा देताना सांगता? तेव्हा त्यांची हुशारी पाहून रामानंद स्वामी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांचा
आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. आता पाहूया कबीरांची गुरुभक्ती. सुनता है, सुनता है, सुनता है, सुनता है, सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी. में आवाज हो रही है, जीनी जीनी, जीनी जीनी, सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी. पहले आए, पहले आए, आए आए, पहले आए. नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो, पहले आए. नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो, सब घट पूरन गुरु रहया रे, सब घट पूरन गुरु रहया रे. नरक पुरुष निर्वाणी हो, निर्वाणी हो, निर्वाणी हो, सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी. वहाँ से आया पठान काया, वहाँ से आया पठान खाया. तृष्णा तो तूने बुझाई, तृष्णा तो तूने बुझाई. अमृत छोड़ सो विषय को धावे, अमृत छोड़ सो विषय को धावे. उलटी घास फसानी हो, फसानी हो, फसानी हो, सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी. गगन मंडल में गौ बिछाई, गगन मंडल में गौ बिछाई. बोई से दही जमाया, माखन माखन संतों ने खाया, माखन माखन संतों ने खाया. छाछ जगत बपरानी हो, बपरानी हो, बपरानी हो, सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी, ज्ञानी ज्ञानी. बिन धरती एक मंडल दिसे, बिन धरती एक मंडल दिसे. बिन सरोवर
ज्ञानी ओहम सोहम बाजा बाजे ओहम सोहम बाजा बाजे त्रिकुटी धाम सुहानी रे इडा पिंगला सुषमन नारी इडा पिंगला सुषमन नारी सुनाद जा पहरानी हो पहरानी हो पहरानी हो सुनता है गुरु ज्ञानी 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 कहे कबीरा कहे कबीरा कहे कबीरा सुनो भाई साधो कहे कबीरा सुनो भाई साधो जाए अगम की वाणी रे दिन भर है जो नजर भरा देखे दिन भर है जो नजर भरा देखे अजर अमर वो निशानी हो वो निशानी हो वो निशानी हो सुनता है सुनता है सुनता है सुनता है गुरु ज्ञानी 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 गगन में आवाज हो रही झिनी झिनी नभ मेघानी आक्रमिले घन घन माला नभी दाटल्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे. ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात. सुनता है गुरु ज्ञानी गगन में आवाज हो रही है जिनी जिनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना? बघ तर तुला काय सांगतोय तो आवाज. ज्या ढगांचा हा आवाज आहे त्याच्या पलीकडे पाणी आहे आणि त्या बिंदूंच्या आधीही अनहद नादच ऐकू येतो. अनहद नाद म्हणजे स्वर्गीय संगीत. आणि मग बिंदू दिसतात. सगळ्या ढगात भरपूर पाणी भरलेलं आहे. ही गोष्ट असंच सुचवते की आपल्या सर्वांच्या देहरूपी गटात एकच परमेश्वर वास्तव्य करतो. अलक्ष्य म्हणजे न दिसणारा. सर्वांमध्ये परमेश्वर कसा आहे तर ढगात असूनही पाणी दिसत नाही तसा. संपूर्ण काव्यात हेच पावसाचे, पाण्याचे, ढगाच्या आवाजाचे रूपक वापरून कबीर त्यातून साधनेच्या पायऱ्या दाखवतात. कबीर म्हणतोय, हा जो पाऊस पडतोय तो म्हणजे जणू गगनमंडळात गाय धुळली गेली आहे आणि जाते आहे आणि तिच्या पावसाचं पाणी म्हणजे जणू दूधच आहे. जे संत आहेत त्यांनी त्या दुधाचं दही करून ते घुसळलं आणि त्यातून येणारं लोणी स्वतः खाल्लं आणि उरलेलं ताक सगळ्या जग वापरत आहे. माता पिता हे जनक म्हटले जातात, पण हे केवळ नश्वर शरीर आपल्याला देतात. परंतु गुरूंचे जनकत्व याहून अधिक सार्थ आहे, कारण
आई बापानी दिलेला सूक्ष्म देह अशाश्वत आहे, परंतु गुरु हा सत्य आणि परमार्थ रूप आहे. प्रत्यक्ष परमेश्वर आणि गुरु एकाच वेळेला पुढे होऊन उभे राहिले तर कबीर म्हणतात, प्रथम गुरुचे चरण धरायला पाहिजेत, कारण त्या गुरूंच्या चरणामुळेच ईश्वराचं दर्शन घडतं. तर ऐकूया पुढील दोहा. गुरु गोविंद दोखडे काकेला गोपाय. गुरु गोविंद दोखडे काकेला गोपाय. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. कबीरा गोविंद दियो बताय. कबीरा गोविंद दियो बताय. कबीरा गोविंद दियो बताय. आता संत कबीरांच्या जीवनातली गुरुचीच विद्या गुरुला ही एक आख्यायिका. संत कबीर यांच्या तर्कज्ञानामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांचे आचार्य रामानंदांना अनेक वेळा कबीरांबरोबर जुळवून घ्यावं लागत असे. अशीच एक मनोरंजक घटना, मेलेल्या गाईचे दूध. एकदा असं झालं, आपल्या पितरांचं श्राद्धकर्म करण्यासाठी रामानंद स्वामींना गाईच्या दुधाची आवश्यकता होती. त्यांनी दूध आणायला कबीराला पाठवलं. कबीर एका मेलेल्या गाईजवळ येऊन पोहोचले. कबीरांनी तिच्या आचळाजवळ दुधाचं भांडं ठेवलं आणि स्वतः ते त्या गाईला तिच्या तोंडाजवळ गवताच्या पेंढ्या आणून ठेवू लागले. पण त्या मेलेल्या गाईने दूध कसे द्यावे आणि दूध घेतल्याशिवाय तर कबीर परत जायला तयार नव्हते. अशा विचारात खूप वेळ निघून गेला. कबीर का परत आला नाही याचा शोध घ्यायला स्वामीजींनी आपल्या शिष्यांना पाठवलं. शिष्य परत आले आणि त्यांनी आचार्यांना वर्णन करून सर्व हकीकत सांगितली. हे ऐकताच स्वामी स्वतः उठले आणि कबीराजवळ गेले. कबीरा, कशासाठी हा खाटाटोप, कशासाठी, असा कबीरांना त्यांनी प्रश्न केला. तेव्हा कबीर असं म्हणतात, स्वामीजी, मी मनात असा विचार केला, मेलेल्या पितरांचं श्राद्ध करण्यासाठी मेलेल्या गाईचंच दूध चांगलं ठरेल नाही का? पण त्या मेलेल्या गाईपासून दूध मिळण्याचे राहूच द्या, तिथे ती चारा खायला सुद्धा तयार होत नाही आहे. तेव्हा स्वामीजी म्हणतात, काय, मेलेली गाय कधी चारा खाईल का? लगेच कबीरांनी असे उत्तर दिले, जर आत्ताच थोड्या वेळापूर्वी मेलेली गाय चारा खाऊ शकत नाही आहे, तर मग अनेक वर्षापूर्वी मेलेले आपले पितर दूध तरी कसे पिणार? या एका प्रश्नाचे कोणतेच उत्तर स्वामीजींच्या जवळ नव्हते आणि अशा प्रकारे गुरुचीच विद्या गुरुला फळली. एकदा दोन ब्राह्मणांमध्ये ईश्वराविषयी चर्चा सुरू होती. एक ब्राह्मण म्हणत होता ईश्वर एकच आहे, तर दुसरा म्हणत होता ईश्वर दोन आहेत. त्यांच्या चर्चेवर निर्णय मिळावा म्हणून ते दोघेजणं कबीरांकडे पोचले. कबीरांनी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि त्यानंतर दोघांनाही एकच प्रश्न विचारला, तुम्ही ईश्वराला हिरवा, पिवळा, काळा, निळा अशा रंगापैकी कोणत्या रंगाचा मानता हो? ईश्वराचा नेमका कोणता रंग? यावर दोन्ही ब्राह्मणांनी उत्तरं दिले, ईश्वर कोणत्याच रंगाचा नसतो. मग त्या दोघांनी ईश्वराच्या रूपाबद्दल एक प्रश्न विचारला, ईश्वर गोरा की सावळा?
यावर दोन्ही ब्राह्मणांनी उत्तर दिलं की ईश्वराचा रंग गोराही नाही, सावळाही नाही की काळाही नाही. मग त्यांनी विचारलं, ईश्वराचा आकार केवढा? पहाडा एवढा प्रचंड का मुंगी एवढा सूक्ष्म? दोन्ही पंडितांनी ब्राह्मणांनी अगदी नकार दिला ह्या गोष्टीला. आणि मग कबीर म्हणाले की ज्याचं कोणतंही रूप नाही, रंग नाही, आकार नाही, तर मग तुम्ही त्यांची गणना कशात करणार? खरं म्हणजे ईश्वर एकच आहे ना, आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये तो सामावलेला आहे. असं कबीरांची बोलण्याची शैली होती, तेवढीच प्रभावी आणि मार्मिक. कबीरदास हे सिद्धी प्राप्त केलेले महापुरुष होते, परंतु त्याचबरोबर प्रपंचात परिवारात राहूनसुद्धा भक्ती करणं शक्य आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. कबीर साहब की परचई या नावाचे एक चरित्र 1645च्या सुमारास प्राचीन काळातील अनंतदास या संतांनीच लिहून ठेवले आहे. त्यात ते स्पष्टपणे सांगतात, कबीर कपडे विणून ते विकण्यासाठी बाजारात घेऊन जात असे आणि या विक्रीतून जो काही फायदा होत होता त्यात कुटुंबियांचं चरित्र चालवत असे. त्यांना नेहमीच आपल्या प्रपंचाची आणि कुटुंबियांची, त्यांच्या पालनपोषणाची काळजी असायची. त्यांच्या पत्नीचे नाव लोई, लोई म्हणजे ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली असं होतं. तसंच त्यांना कमाल व कमाली अशी 2 मुलं होती. कबीरांचा जन्म, विवाह, पुत्रप्राप्ती, मृत्यू, साक्षात्कार वगैरे बाबतीत अनेक दंतकथांप्रमाणेच त्यांनी कोण्या मेलेल्या माणसाला जिवंत केले असंही त्यांच्याबद्दल सांगण्यात येतं. परंतु कबीरांचं श्रेष्ठत्व त्यांच्या असल्या चमत्कारात, दंतकथात किंवा जीवन कहाणीत नसून कबीरांचं श्रेष्ठत्व हे त्यांच्या वाणीत आणि शिकवणीत आहे. त्या काळी लोधी सिकंदर बादशहा आणि गुरु शेख तकी यांनी कबीरदासांची सत्व परीक्षा पाहिली. निर्भय ज्ञान आणि अनुराग सागर इत्यादी कबीरपंथी ग्रंथातून शेख तकी आणि कबीरदास यांच्याविषयीच्या बऱ्याचशा कथा आहेत. शेख तकीने तर त्यांची एकूण 52 वेळा परीक्षा घेतली होती अशी समजूत आहे. आणि या परीक्षांना 52 कसनी असं म्हणतात. पाण्यात बुडवून मारण्याच्या, जळत्या आगीत फेकून देण्याच्या आणि हत्तीच्या पायदळी तुडवण्याच्या अशा 3 शिक्षांचा उल्लेख आपल्याला त्यामध्ये वारंवार आढळतो. प्रत्येक वेळी कबीरदास यातून सही सलामत सुटले. तेव्हा सिकंदर बादशहाने कबीरदासांची क्षमा मागितली होती. आता संत कबीरांचे एक भजन आपण ऐकूया, माटी कहे कुम्हार असे. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे हो, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो, मैं रोंदूंगी तो. आए हैं तो जाएंगे राजा रंग फकीर, आए हैं तो जाएंगे राजा रंग फकीर. एक सिंहासन चढ़ी चले, एक सिंहासन चढ़ी चले,
एक बंधे जंजीर, एक बंधे जंजीर। पत्ता टूटा डार से, ले गई पवन उड़ाए। पत्ता टूटा डार से, ले गई पवन उड़ाए। अब के बिछड़े कब मिलेंगे, अब के बिछड़े कब मिलेंगे, दूर पड़ेंगे जाए, दूर पड़ेंगे जाए। कबीर आप ठगाइए और न ठगे को। कबीर आप ठगाइए और न ठगे को। आप ठगे सुख उपजे, आप ठगे सुख उपजे, और ठगे दुख होय, और ठगे दुख होय। माटी कहे कुम्हार से, माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रोऊंगी तो, मैं रोऊंगी तो, मैं रोऊंगी तो। संत कबीरांचे दोहे तुकाराम महाराजांच्या अभंगांप्रमाणेच प्रसिद्ध आहेत. संत कबीर एका गावाहून दुसऱ्या गावाला उपदेश करीत, प्रवचने करीत फिरणारे होते. खऱ्या अर्थाने ते जनतेचा कबीरच होते, म्हणजेच महान आत्मा होते. अवतीभवतीच्या समाजाचे बारकाईने निरीक्षण करीत असत आणि त्यातूनच त्याचा उपहास जन्म घेत असे. दोह्यातील अनेक प्रमुख विधाने सुभाषित स्वरूप झाली आहेत. लोकसमूहामध्ये फिरलेले असल्यामुळे जनतेच्या तोंडची भाषा त्यांच्या दोह्यामध्ये दिसून येते. ब्रजभाषा, फारसी भाषा, उर्दू, खडी बोली, अवधी, पंजाबी, भोजपुरी इतकेच काय तर मराठी शब्दसुद्धा त्यांच्या दोह्यांमध्ये आढळतात. कबीरांचे दोहे इतके आकर्षक आणि हृदयाला भिडणारे आहेत की आपण त्याचा मराठी अर्थ वाचतानासुद्धा अगदी एकरूप होऊन जातो. छोटी छोटी रूपकेही मनाला भिडतात. गंभीर तत्त्वज्ञान सांगतानासुद्धा त्यांच्या स्वभावातील मिश्किल खट्याळपणा आपल्यालाही जाणवतो. त्यात नाट्य भरपूर भरलेले असल्यामुळे कधीकधी तर कबीर समोरच्या श्रोत्यांशी संवादच साधत आहेत असा भास होतो. शिखांनी गुरु ग्रंथ साहेबमध्ये कबीरांच्या 1100 दोह्यांचा समावेश केला आहे. आता आपण कबीरांचे काही प्रसिद्ध दोहे आणि महत्त्वाचे जे दोहे आहेत ते ऐकणार आहोत. जब तू आया जगत में, लोग हंसे तू रोए। जब तू आया जगत में, लोग हंसे तू रोए। ऐसी करनी ना करो, पीछे हंसे सब कोई
पीछे हंसे सब कोय कबीरा, पीछे हंसे सब कोय. अरे माणसा, तू या जगात आलास तेव्हा सर्वजण हसत होते आणि तू रडत होतास. आता मात्र तू जेव्हा मरशील तेव्हा जग तुझ्या आचरणामुळे तुला हसेल असे तरी वागू नकोस. बुरा जो खोजन मैं चला, बुरा न मिलिया कोय. बुरा जो खोजन मैं चला, बुरा न मिलिया कोय. जो दिल अपना खोजा, मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई. वाईट माणसाचा शोध घ्यायला मी बाहेर पडलो, पण वाईट माणूस मला सापडलाच नाही. पण मी जेव्हा माझ्या अंतःकरणाचा शोध घेतला तेव्हा माझ्या एवढा वाईट माणूस नाही, कुणीच नाही हे मला उमजलं. निंदक दूर न कीजिए, कीजिए आदर मान. निंदक दूर न कीजिए, कीजिए आदर मान. निर्मल तन मन सब करे, बके आन ही आन कबीरा, बके आन ही आन कबीरा, बके आन ही आन. तुम्ही तुमच्या निंदकाला दूर लोटू नका, त्याचा उलट आदर सत्कार करा. तो तुमच्या वर्तनाविषयी सतत टीका करेल, पण त्यामुळे तुमचे तन, मन आणि वचन शुद्ध राहील. कल करे सो आज कर, आज करे सो अब. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में परलय होएगी, बहुरी करेगा कब कबीरा, बहुरी करेगा कब कबीरा, बहुरी करेगा कब. जे शुभकार्य उद्या करायचे असेल ते आजच कर, आणि जे काम आज करायचं असेल ते आत्ताच्या आत्ता कर. एका क्षणात प्रलय होऊ शकतो, मग तू हे कार्य केव्हा करशील? उद्या करू हे तू काय बडबडत आहेस? येणारा उद्या हा तर मृत्यूच्या हातात आहे. कबीराच्या कवनाचे प्रकार रमैनी, कहरा, शब्द, आदिमंगल, चौतीसी, विप्रमतीसी, बेली, चंचरी, हिंदोला, वसंत, साखी असे अनेक आहेत. कबीर निर्गुणाचे उपासक होते, त्यामुळे मूर्तीपूजा, बाह्योपचार याचे त्यांना वावडे होते. त्यांचे तत्त्वज्ञान धर्मातीत असून विचार मानवतावादी होते. कबीरांनी अनेक संप्रदाय व धर्मग्रंथ यांचा विचार केला होता. आत्मसाक्षात्कार व स्वानुभव यावर भर दिला असल्याचे त्यांच्या लेखनात दिसून येते. त्यांची सारी रचना स्फुट आहे. त्यांनी सर्व धर्मांना एकच मानले आणि सर्व समुदायांमध्ये एकोपा प्रस्थापित करण्याचा त्यांचा उद्देश होता. कबीरांचा वेदाशी काहीही संबंध नाही. संत गोरखनाथांमुळे नाथपंथाशी,
तर रामानंदांमुळे वैष्णवांशी त्यांचं नातं होतं. कबीरांनी व्यक्त केलेल्या तत्त्वज्ञानाचे, नीतिमूल्यांचे व जीवनमूल्यांचे एक समाजसुधारक म्हणून विणलेले धागे आपल्या मनात रुंजी घालतात. त्यातूनच कबीरांचं संतत्व उमलत जातं. ख्रिश्चनांनासुद्धा ख्रिस्ती धर्माशी कबीरांच्या तत्त्वज्ञानाचे साम्य आढळते. कबीर राम आणि रहमान हे शब्द वापरतो तेव्हा ते शब्द एकाच ईश्वराचे प्रतीक असतात. चिंतनगर्भ आणि विचारगर्भ प्रवृत्तीमुळे अवतीभवतीच्या समाजाकडे ते बारकाईने पाहतात. कबीराच्या काव्यातील उपरोध हा त्याच्या निरीक्षणातून जन्माला येतो. कबीरांची ही काव्य त्यांनी रचलेल्या विशिष्ट काव्यरचनेमुळे व्यक्त होतात. हा काव्यप्रकार म्हणजेच उलटबासी. या प्रकारच्या कवितेत धक्का देणाऱ्या चमत्कृतींची मांडणी अपेक्षित असते. जसं संतो जागत नींद न कीजिए, म्हणजे हे संत सज्जन हो, तुम्ही झोपून बेसावध राहू नका. आणि साखर पेरुनी ऊस लाविला कान झाला डोळा, असं गमतीदार उदाहरण तर जनाबाईसुद्धा आपल्या पदात देतात. संत कबीरांच्या जन्माबद्दल जशी आहे तशीच त्यांच्या मृत्यूबद्दलचीही एक आख्यायिका आहे. मृत्यूनंतर संत कबीरांचं शव अदृश्य झालं आणि तिथे फुलं आली. हिंदू आणि मुस्लिम दोघेही मृतदेहावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करत होते. हिंदूंना दहन तर मुसलमानांना त्यांच्या देहाचे दफन करायचे होते. चादर बाजूला साजरी असता तेथे देह नव्हता तर भरपूर फुले होती. संत कबीर काशी सोडून मगहरला गेले होते. त्यावेळी अशी कल्पना होती की काशीला मृत्यू आला की मोक्ष मिळतो. कबीरदास यांचा मगहर येथे मृत्यू झाला, कारण त्या काळी काशी आणि मगहर यांच्याविषयीच्या चुकीच्या समजुती समाजात होत्या. आजही शेवटचा श्वास काशीला घेण्यासाठी आपली जीवनयात्रा काशीला संपवण्याचा सगळ्यांना ध्यास असतो. उत्तर प्रदेशातील मगहर हे गाव क्रांतिकारी संत कबीर यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. हे गाव विणकरांचं गाव आहे. येथील कुटुंबे उत्कृष्ट चादरी विणतात. मगहर गावाबद्दल अशी वदंता होती की ज्याचा मृत्यू मगहरमध्ये होतो तो नरकात जातो आणि पुढील जन्मी गाढव होतो. आणि हीच समजूत उखडून काढण्यासाठी म्हणून अखेर संत कबीर मगहरला गेले आणि तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज तिथे संत कबीरांची भव्य कबर आहे. त्याचप्रमाणे समाधीसुद्धा आहे. हिंदू व मुस्लिम आपापल्या पद्धतीच्या फुलांच्या माळा घालतात किंवा चादर चढवतात. त्या संत कबीरांना ही एक समजूत दूर करायची होती की मरण कुठेही आलं तरी परमेश्वर आपल्याला अंतरणार नाही. मनुष्य जीवन हे कसं पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर आहे आणि बघता बघता बुडबुडा पाण्यात कसा विलीन होऊन जातो हेच त्यांना यातून दाखवायचं होतं. बहुत बरस तप किया काशी, बहुत बरस तप किया काशी, मरनु भया मगहर की बासी, 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 मरनु भया मगहर की बासी.
कबीरदास आपल्या सिद्धांताचा प्रचार निश्चित करत असत, परंतु त्यांनी आपल्या नावाने स्वतंत्र असा कोणताही पक्ष चालवला होता असं वाटत नाही. सध्या कबीरपंथीयांच्या अनेक गाद्या किंवा मठ देशाच्या कानाकोपऱ्यातून आहेत, पण हे सर्व मात्र कबीरांच्या मृत्यूनंतरच. त्यातील प्रसिद्ध शाखा मुंबई, मालेगाव, पंढरपूर येथील होय. थोडक्यात समाजसुधारक, विचारवंत, धार्मिक एकतेचे पुरस्कर्ते अशा कबीराची मुख्य शिकवण काय होती? तर कबीराचा असा विश्वास होता की ईश्वर एकरूप आहे. त्यांनी मूर्तिपूजेचा पुरस्कार केला नाही. त्यांनी रूढीवादी प्रथा आणि निरर्थक विधी गाळून सर्व धर्मातून चांगल्या गोष्टी घेतल्या. कबीर यांनी संन्यासाचे समर्थन केले नाही आणि त्यांचा असा विश्वास होता की भौतिक जग आणि त्या जबाबदाऱ्या सोडल्याशिवाय कोणीही ईश्वर शोधू शकतो. कबीरांनी सर्व धर्मांना एकाच प्रकाशात पाहिलं आणि एकाच ईश्वरापर्यंत पोचण्याचा धर्मात फक्त भिन्न माध्यम आहे असे ते मानत होते. कबीर हे पहिले संत ज्यांनी हिंदू धर्माचा इस्लामशी समेट केला. धार्मिक आणि जातीय आधारावर समाजात फूट पाडणाऱ्यावर कठोर टीका केली. प्रत्येकाचा देव हा एक वैयक्तिक देव असतो, ज्याची तो त्याच्या इच्छेनुसार पूजा करू शकतो. या कल्पना मुळात मीराबाई, रैदास, बिहारी इत्यादी भक्तिपंथांच्या आधारस्तंभ होत्या. संत नामदेव आणि संत कबीर. गुरु ग्रंथ साहेबात अनेक नामदेवांचे अभंग व कबीरांचे दोहे आहेत. कबीर यांचे गुरु रामानंद स्वामी, त्यांच्याही आधीचे संत नामदेव, त्यामुळे वडिलकीचा मान नामदेवांकडे आहे. नामदेव म्हणतात, वेद, पुराण, कविता यांचे पारायण करण्याची आवश्यकता नाही. नादाच्या साह्याने इडा, पिडा आणि सुषुम्ना या नाड्यांच्या मार्गाने मी परब्रह्मात रमून राहीन. त्याकरता तीर्थव्रत करायची गरज नाही. जीवजंतूंची हिंसा मी करणार नाही, तर गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने मी मार्गक्रमण करीन. त्रिवेणी संगमात स्नान करून समाधीत राहीन. नामदेवांनी लावलेल्या लहानशा वेलीला कबीरांनी खत पाणी देऊन विकसित केले. नामदेव आणि कबीर यांची विचारधारा एकच आहे. संत नामदेव यांच्या अभंगात नामा म्हणे, तर संत कबीर यांच्या दोह्यात कहे कबीर असे उल्लेख आढळतात. कबीरांना नामदेवांचं फार आकर्षण होतं. ते म्हणतात, गुरुपद साधी जयदेव नामा, प्रगती के प्रेम इने क्या जाना. सॉंग्स ऑफ कबीर या नावाने 100 पदांचा इंग्रजीत अनुवाद नोबेल साहित्य पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी केला आहे. 15व्या शतकातील भारतीय आध्यात्मिक गुरु कबीर यांच्या कवितांचे हे संकलन आहे. लेखक आणि विख्यात विद्वान रवींद्रनाथ टागोर यांनी त्याचे हिंदीतून इंग्रजीत भाषांतर केले होते. टागोरांसमवेत काम केलेल्या एव्हलिन अंडरहिल यांच्या प्रस्तावनेनुसार कविता क्षितिमोहन सेन यांच्या हिंदी मजकुरातील आहेत, ज्यांनी लिखित आणि मौखिक दोन्ही स्तोत्रातून कबीरांच्या गाण्याचा एक मोठा संग्रह एकत्रित केला आहे. रवींद्रनाथाचे वडील पर्शियन सुफी कवी हाफेज यांचे भक्त होते. रवींद्रनाथांवरती पर्शियन सुफींचा खूप प्रभाव होता. गीतांजलीमध्ये सुद्धा सुफी आणि वैष्णव या दोन्हींचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून येते.
हाफेजचा रवींद्रनाथांवरती परिणाम झाला आणि म्हणूनच कबीराचे दोहे आणि गीत यांच्या खोलातला अर्थ कवी मनाच्या रवींद्रनाथांना उमजला आणि या दोह्याचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर आणि उत्तम भाषांतर करणे फक्त रवींद्रनाथांनाच जमू शकतं असं होऊन म्हणूनच 100 पोएम्स ऑफ कबीर या ऐतिहासिक काव्यसंग्रहाचा जन्म झाला. कबीरांचे हे साहित्य दीपस्तंभाप्रमाणे विश्वाच्या दालनात पोचले आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात, कबीर म्हणजे एक मुक्त चिंतन आहे. धर्म ही संघटनाच कबीराला मान्य नाही. कबीर कुठल्याही धर्माची पवित्र पोथी, शिक्का किंवा कळप मानत नाही. असे हे मानणे म्हणजे भक्त आणि ईश्वर यांच्यात भिंत निर्माण करणे होय. धर्माच्या, जातीच्या या भिंती ईश्वराने निर्माण केलेल्या नाहीत, तर माणसाने आपल्या अहंकारासाठी, स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत, अशीच कबीरांची धारणा होती. खरं सांगायचं तर धर्म ही संस्था आणि त्याची ईश्वरनिष्ठा या संघटनात्मक परंपरेवरच घाव घालणे म्हणजे म्हणूनच कबीरांचे वर्णन धर्म न मानणारा आध्यात्मिक माणूस असंच करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरु मानले होते. एवढ्या शतकांनंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे कबीर के दोहे युगानुयुगे विज्ञानवादी शिक्षण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील असे वाटते. भारत सरकारने 1952 साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते. मध्य प्रदेश सरकारतर्फे राष्ट्रीय कबीर सन्मान 1986 पासून साहित्य क्षेत्रात तसंच काव्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हा सन्मान दिला जातो. 1990 साली विंदा करंदीकर, 1999 साली नारायण सुर्वे आणि 2008 साली मंगेश पाडगावकर या महाराष्ट्रातील 3 कवींना हा सन्मान दिला गेला आहे. 3 लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1999 मध्ये नारायण सुर्वेंना मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान जेव्हा मिळाला तेव्हा त्यांना सर्वाधिक आनंद झाला आणि विशेष म्हणजे ते वर्ष संत कबीरांचे 600वे जयंती वर्ष होते. भारत सरकारने समाजात ऐक्य व एकोपा निर्माण करण्यासाठी व टिकवण्यासाठी ज्या व्यक्ती झटतात त्यांना कबीर पुरस्कार 1990 पासून देण्याची योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या 3 क्रमांकांना 2 लाख, 1 लाख व 50,000 अशी रोख रक्कम व सन्मानपत्र दिले जाते. स्वर्गीय आवाजाचे गायक कुमार गंधर्व यांनी कबीराची निर्गुण भजने गायली आहेत. संत कबीरांचा कुमार गंधर्वांच्या मनावर आणि जीवनावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन त्यांच्या शब्दात ऐकूया. पंडित कुमार गंधर्व म्हणतात, मी कबीराच्या तत्त्वज्ञानाचा, भजनांचा किंवा अध्यात्माचा तज्ज्ञ नाही. मी फक्त त्यांना काही कविता आणि टीका वाचल्या आहेत. त्यांच्या जीवनाबद्दल थोडं वाचलं आहे आणि माझ्या संगीत प्रवासातून त्यांची भजनं शिकलो आहे. मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आयुष्यावर काय प्रभाव पाडला हे मी शब्दात मांडू शकत नाही. त्यांचे अनेक विचार, त्यांचे दोहे आणि भजनातून मिळालेले धडे तसेच ते प्रत्यक्ष मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनात आले आहेत. भारतातील सुप्रसिद्ध गायिका नीला भागवत
तसेच पाकिस्तानी सुफी गायिका अबिदा परवीन यांनी कबीरांची अनेक पदे सादर केली आहेत. असंच एक पद आता आपण ऐकणार आहोत. साधो 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 देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना. साच कहो तो मारन धावे, साच कहो तो मारन धावे, झूठे जगपति आना, झूठे जगपति आना. साधो देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना. हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहमाना. हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहमाना. आपस में दो लड़े मरत हैं, आपस में दो लड़े मरत हैं, मर्म कोई नहीं जाना, मर्म कोई नहीं जाना, मर्म कोई नहीं जाना. साधो देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना. बहुत देखे पीर औलिया, पढ़े किताब पुराना. बहुत देखे पीर औलिया, पढ़े किताब पुराना. करी मुराद अमर बतलावे, करी मुराद अमर बतलावे, उनहु खुदान जाना, उनहु खुदान जाना, उनहु खुदान जाना. साधो देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना. या विधि हसत चलत है हमको, या विधि हसत चलत है हमको, आप कहाँ व जाना, आप कहाँ व जाना. कहे कबीरा सुन भाई प्यारे, करे कबीरा सुन भाई प्यारे, कहे कबीरा सुन भाई प्यारे, इनमें कौन दीवाना, इनमें कौन दीवाना, इनमें कौन दीवाना. साधो देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना. साच कहो तो मारन धावे, साच कहो तो मारन धावे, झूठे जगपति आना, झूठे जगपति आना. साधो देखो जग बहुराना, साधो देखो जग बहुराना, जग
डॉक्युमेंटरी फिल्म निर्माती शबनम वीरमणी यांनी कबीर द्वारा कबीरांवर एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली आहे. डॉक्युमेंटरी निर्माती शबनम वीरमणी यांनी कोई सुनता है गुरु ज्ञानी, जर्नी विथ कुमार अँड कबीर या डॉक्युमेंटरीवर भाष्य करताना पंडित कुमार गंधर्व यांच्या विद्रोही विचारांचा पुरस्कार करणाऱ्या विचारसरणीचे आणि अशा प्रकारच्या मूलगामी वाटचालीचे कौतुक केले आहे. तेव्हा असे लक्षात येते की देवासमध्ये कुमारांच्या आजारपणात ते राहिले असताना मोठी प्रेरक शक्ती आणि त्यांच्या चेतनेमध्ये त्याची बीजे पेरली गेली होती. 2003 साली आनंद गांधी यांनी राईट हिअर राईट नाव या नावाची संत कबीरांवर एक फिल्म प्रदर्शित केली होती. सध्या काळात कबीरांची विचारधारा, सांगीतिक दोहे आणि लोकजागृतीविषयी जाणून घेऊया. धर्माबद्दलचा त्यांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन सदाबहार आहे. सोशल मीडियासारख्या तंत्रज्ञानाने लोकांना एकत्र आणणे अपेक्षित आहे, पण आपण प्रत्यक्षात त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून फूट पाडणारी संस्कृती निर्माण करीत आहोत. ज्यांना आम्ही ओळखत नाही, कधीही भेटलो नाही, अशा लोकांचा आम्ही तिरस्कार करीत आहोत. कबीर यांनी नेहमीच अशा प्रत्यक्ष अनुभवाचा पुरस्कार केला आहे. संत कबीर यांच्या मृत्यूच्या 600 वर्षानंतरही जगभरातील लोकांना ते प्रेरणा देत आहेत. ग्राहकवाद, शहरीकरण, जागतिकरणाने हळूहळू गुरफटत असलेल्या आजच्या लोकांना अजूनही त्यांचे 2 शब्द प्रासंगिक वाटतात. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वैमनस्य, उन्माद आणि हिंसाचार यांच्यावर आजच्या घटकेलासुद्धा संत कबीरांनी केलेली वैचारिक जागृती विचार करण्यास प्रवृत्त करते. दोहे, अद्भुत संगीत आणि अमृतवाणी हीच मोठी प्रेरक शक्ती आणि रामबाण उपाय आहे असेच म्हणावं लागेल. सध्याच्या सांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या जगात संत कबीरांची एकतेची कल्पना जवळजवळ भविष्यसूचक वाटते. जीवन दर्शनाचा मंत्र जगाला देणारे संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तर आता कार्यक्रमाची सांगता करूया सूफी गायिका अबिदा परवीन यांनी गायलेल्या संत कबीरांच्याच एका रचनेने. भजन में जो सुख पायो, राम भजन में सो सुख नाही अमीरी में, सो सुख नाही अमीरी में, मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में.
बुरा सबका सुन लीजिए, भला बुरा सबका। गुजरान गरीबी में, कर गुजरान गरीबी में, कर गुजरान गरीबी में। प्रेम नगर में रहनी हमारी, प्रेम नगर में रहनी हमारी। भली बनी आए सबूरी में, भली बनी आए सबूरी में। मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में। आखिर ये तना खाक मिलेगा, आखिर ये तना खाक मिलेगा, खाक मिलेगा। आखिर ये तना खाक मिलेगा, कहाँ फिरत मगरूरी में, कहाँ फिरत मगरूरी में। कहाँ फिरत मगरूरी में। कहत कबीरा कहत कबीरा, कबीरा कबीरा, कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो। साहिब मिले सबूरी में, साहिब मिले सबूरी में। मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में। सो सुख नाही अमीरी में, सो सुख नाही अमीरी में। मन लागो यार, मन लागो यार, मन लागो यार फकीरी में। भाग्यश्री ताई, आम्हाला दोन शब्द फक्त सांगायचे आहेत तुम्हाला. नमस्कार. अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर कार्यक्रमाचं झालेलं आहे. कल्पना पण नव्हती आपल्याला की कबीराबद्दल एवढी आपल्याला माहिती आज कळेल. कबीर कबीर नाव बरेचदा आपण ऐकतो, कबीराचे दोहे ऐकतो, भजनं ऐकतो, जी काही मराठीत आहेत, काही हिंदीत आहेत. पण कबीराच्या आयुष्याबद्दलची एवढी माहिती आज करून दिल्याबद्दल वासंतीचे श्री अनिल गोखले आज इथे हजर आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आज रश्मीनी आणि आशानी जी साथ दिली आणि ज्या गायिकांनी एवढी मदत केली त्यांचे पण खूप खूप अभिनंदन. मला वाटतं की असे काही आपल्याला वाटतं की आपल्याला माहीत आहे हे सगळं कबीराच्याबद्दल, पण खरंच आपल्याला काही माहिती नसतं. असे बरेचसे कवी आहेत जे अज्ञातवासात गेलेले आहेत. मला वाटतं की तुम्हीसुद्धा काही शोधून काढा आणि जशा तऱ्हेचे कार्यक्रम जर दिलासा पुढे
केले तर नक्कीच आवडेल सगळ्यांना आणि आपल्या ज्ञानातसुद्धा भर पडेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. काय हवं गायकांनी सांगितलं ना मी. काय गायकांच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. आपल्यापर्यंत एवढी गाणी त्यांनी पोचवली आणि अर्थातच नाव विसरले. काय ना मंदार शिकेरकर तबल्यावर होते आणि लताताई आपल्याच आहेत, त्याच्यामुळे मी विसरले त्यांचा बोलायला. आपल्या दिलासाच्या मेंबर आहेत आणि प्रत्येक वेळेला त्या सुधाकरनी सुधाकरचं रेकॉर्डिंग आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अशाच तऱ्हेने कार्यक्रम करत राहा. कबीर हा माझ्या हृदयातला एक हळवा कोपरा आहे, कारण मी हिंदीच्या कोविद परीक्षेच्या वेळेला सगळ्या सुफी संतांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे मला अगदी शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, ऐसी बानी बोलिए जामे आपा खोय, ऐसी बानी बोलिए जामे आपा खोय, और न को शीतल करे आप हो शीतल होय कबीरा, आप हो शीतल होय. सर्वांना धन्यवाद.